अशोकनगर येथील नाशिक ब्रँडी हाऊस या दारू दुकानाच्या समोर होणारी गर्दी, रस्त्यात उभ्या राहणाऱ्या अनेक गाड्यांमुळे स्थानिक महिलांना व नागरिकांना पायी जाण्याचा त्रास सहन करावा लागतो। यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी देखील निर्माण होते। या दैनंदिन त्रासाला वैतागून परिसरातील अनेक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांच्यासह थेट वाईन शॉप गाठले। दुकानासमोर किंवा परिसरात कोणीही दारू पिऊ नये, रस्त्यात गाड्या उभ्या राहणार नाहीत व वाहतूक कोंडी होणार नाही, दुकानाच्या ग्राहकांवर नजर ठेवून ते स्थानिक महिलांना किंवा नागरिकांना त्रास देणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी करीत वाईन शॉप व्यवस्थापकाला नागरिकांनी चांगली संधी दिली आहे। आम्ही पुरीला पाठवायचंच नाही, आम्ही बायकांनी यायचंच नाही का? आणि माझं नाही रस्त्यावर रस्त्यातून दारू टाकलंय, बायांच्या अंगावर बाटल्या फेकतात। बायांनी काय करतात? त्यांच्या बायकांनी यायचं नाही का? रस्ते बंद केले त्याने, तुझ्या दारूच्या दुकानाला नाही आवडतात, माणसं नाही आवडतात, कशाला दारूचं दुकान ठेवलंय? त्यांना दुकान नाही आवडतात, माणसं नाही आवडतात, कशाला यांनी दुकानदार टाकायचं? आम्ही काय करायचं? आमचे माणसं सोडून द्यायचे, पोरं पुरी सोडून द्यायच्या, त्यांच्या मागे पुढे जायचं का? तुम्ही काय नाही, तुम्ही पैसे कमवून मोकळे होणार, बरोबर आहे। आम्हाला सांगायला त्याचा त्रास होतो, हे लक्षात ठेवा। आम्ही परत सांगायला येणार नाही, हा लक्षात ठेवा। जे काय होईल ते मग बघू काय व्हायचं, पण आम्ही सांगायला येणार नाही। हे बाय सर्व आलेले सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कोणतीही टू व्हीलर थांबायची नाही, नंबर 1। नंबर 2, या ठिकाणी जे काही पीठ बसतात या परिसराच्या 500 मीटरच्या आसपास ते लोक ते पीठ बसले नाही पाहिजे। आम्ही कोणीतरी आम्ही चक्कर मारू, फोटो काढून तुला दाखवू, पिणाऱ्याचे ते पिटले नाही पाहिजे, ही जबाबदारी तुझी, आमची नाही आहे, समजलं? कारण ही पिण्याची जागा नाही, ही तुम्हाला विक्रीची जागा आहे, पिण्याची जागा नाही। आणि आम्ही तुला आधी कोणी सांगायला आलोय, याच्यानंतर आम्ही सांगायला येणार नाही। आम्ही येऊ, आम्ही काय करायचं करून काय करायचं अशा एकदम मोकळ्या गेल्या पाहिजे, मोकळे आल्या पाहिजे। आणि मला मोटरसायकल चालणार नाही, तुला परत सांगतो, हा नाही तर मी पिकअप उभी करीन, दिसली मोटरसायकल लगेच पिकअप त्याच्यावर आली, तुला परत सांगतो, हे चालणार नाही। हे किती वेळा आम्ही सहन करायचं? कमी प्रत्येक महिलाची कंप्लेंट येतं, प्रत्येक महिलाची या दुकानाच्या बाबतीत। आणि आम्ही वैयक्तिक घेऊन पण सांगितलंय बऱ्याच वेळा की तुम्ही याचा काय बंदोबस्त करा। आम्ही दुकान बंद करायचं म्हणतोय का? म्हणतोय का दुकान बंद करा? तुम्हाला पार्किंग दिली नाही, त्या पार्किंग मध्ये तुम्ही तुमच्या गाड्या उभ्या करा, 2 बाउन्सर ठेवा, त्या बाउन्सरला सांगा का इथं तुम्ही गाडी लावा, समजलं? रस्त्यावर गाडी एकही चालणार नाही। आणि आजूबाजूला समोर पाठीमागं दारू पितात, ते तुमचं काम आहे, तिथं दारू न पिऊन देण्याचं। या ठिकाणी उघड खुलेआम दारू पिणे, ऐन रस्त्यावरच होणारी वाहनांची गर्दी, स्थानिक महिलांना तसेच नागरिकांना मद्यपीच्या गर्दीचा होणारा उपद्रव आता खरोखरच बंद होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। NC न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।